वेलकम बॅक टू आवर चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. तर जसं की मी सांगितलं होतं, काश्मीर आली आहे, तिचा सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची आहे. तर आज आम्ही चाललो शॉपिंगला आणि मी झाली आहे तयार, काश्मीरा झाली आहे तयार आणि आई पण, आणि आमचा छोटू अव्युक्त सुद्धा तयार झालाय. वाव, टाटा अव्युक्त, टाटा अव्युक्त, टाटा टाटा म्हण, टाटा टाटा. तर असं मावशी असायचा खूप फायदा असतो. ती आल्यामुळे मला जास्त कष्ट नाही आहेत. सो काश्मीरा त्याला पूर्ण सांभाळतीये, तिची शॉपिंग असून पण. बघूयात. सो मला आराम आहे थोडासा. सकाळपासून तीच त्याला सांभाळते, खायला सुद्धा तिनेच घातलेलं आहे. येस. नाही तेव्हा इतक्या रिक्षा दिसतात ना, आज एक पण रिक्षा मिळत नाही आम्हाला. इकडे रिक्षा स्टँडला आलोय तरी पण आज नाही आहेत रिक्षा. एक आहे ती नाही बोलली आहे, तर थांबलोय रिक्षाची वाट बघत. नाही का इतक्या रिक्षा मिळतात ना, आणि आज नेमक्या रिक्षा काही मिळत नाही आहेत. पालखीमुळे असेल मे बी, मला पण वाटतंय. बघूयात. तर आत्ता खूप वेळ थांबून आम्ही उबर पण होत नव्हती बुक, फायनली ती आता झाली आहे बुक आणि आम्ही वाट बघतोय. ती पण इतकी लांब आहे. किती वेळ लागतो काही. अगं कॅन्सल केली, त्यांनी पण कॅन्सल केली. सो आता लास्ट ऑप्शन आमचा आहे की आमचे ओळखीचे काका आहेत, रिक्षावाले काका, आम्ही त्यांना बोलवतोय. हे नक्की पालखीच्या गर्दीमुळेच लोक येत नाहीत, नाहीतर असं कधी होत नाही. फायनली 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 आम्हाला रिक्षा मिळाली आहे आणि आम्ही निघालोय आता. बापरे, रिक्षा मिळणं पण एवढं अवघड असेल असं वाटलं नव्हतं, पण बसलोय. आणि तीही ऐसे ले लो, उधर से भीड़ जरा कम लगेगी. हाँ क्या? हाँ. तर दादा तुम्हाला मराठी कळतं का? मराठी आता? तर ठीक है ठीक है. सीधा सीधा लेने का. राइट. अरे वहाँ पे ट्रैफिक होगी. अरे उधर मंडई की है ना, बहुत भीड़ रहेगी. मैं रास्ता बताती हूँ, जहाँ से भीड़ नहीं लगेगी, सीधा ले लो. येस, आईने आज खूप छान हिंदी बोललं खरं. नाही तर तिचं जर असं हमको तुमको झोपी क्या असं आहे तिचं हिंदी, म्हणजे आमच्या सगळ्यांचंच आहे. पण येस, ती चांगली हिंदी बोलते. आणि आम्ही तिघी जाड्या जाड्या कशा कशा बसलोय पुढे मागे करून. जागा पुरत नाहीये. येस, पण बसलोय. आणि अव्युक्त इथे एन्जॉयिंग रिक्षा. एक रिक्षा मिळाली होती आम्हाला, ती बंद पडली आहे. असं रस्त्यात आम्ही थांबलोय, चालू होत नाही रिक्षा. काश्मीरा बंद करके फिर से कोणत्या मुहूर्ताला निघाली? तिच्या हिच्या नशिबात नाही आहे. घा तुम्ही गाडीवर झाली रिक्षा, चालू झाली. चलो. आहे मुहूर्त. तर अजून एक ट्रॅजेडी. तिथून आम्ही येत होतो, तिथे बॅरिकेड लावलं होते. आम्ही याला सांगतो आणि पोलिसांनी थांबवलं. बिचारायला आईमुळे ना फटका पण मिळाला पोलिसांचा. हे आईमुळे, आईमुळे त्याला सगळा रस्ता दाखवला. आणि त्याकडे त्यांनी मागे घेतलं. त्यातली लोक मारणार होती त्याला, आमच्यामुळे मला सोडून दिलं. आणि आता खूप फिरून 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 आता मला काय रिक्षा का म्हणतात. तर अशा प्रकारे काश्मीरा घाबरली आहे.
मी बोलते लोकांना तिचे पाहुणे येणार आहेत ना म्हणून. चलो मीरा, फायनली तुझ्या साड्या तुला मिळणार आहेत. दुकान पण उघड आहे. यस चलो, इथंच आहे द्वारकादास आहे. कुठे चालली? म्हटलं पुढचं आलं तर तर ही आहे माझी आई चहा प्रेमी. तिथे वारकऱ्यांसाठी ना चहा मिळत होता तर तो घेऊन आली. नियम नाहीये की वारकऱ्यांनी सांगलं पाहिजे. चहा प्रेमींनी, चहा हावऱ्यांनी, चहा हावरे. ओटीचं सामान घ्यायचं. काय घ्यायला? ओटीच्या पिशव्या तर फायनली आमची सगळी शॉपिंग झाली आता आणि आम्ही परत चाललोय. देवाच्या कृपेने आम्हाला रिक्षा पण मिळाली लगेच. येस लगेच आणि छान. त्याच्यामुळे येस आता आम्ही निघालोय. लक्ष्मी रोडला आता आम्ही आणि गर्दी तुम्हाला दाखवते मी. तर मी आलोय घरी आता आणि काश्मीरा परत गेली आहे तिच्या थोड्या कामासाठी. आणि नशीब आम्हाला खूप लवकर रिक्षा पण मिळाली आणि आम्ही इतके वेळेत आलोय ना घरी, कारण बाहेर खूप जोरात पाऊस चालू झाला आता. तर खूप महिन्यांनंतर आम्ही चाललोय मूवी बघायला थिएटरमध्ये. ये तर हो मला माहितीये ती मूवी थिएटरमध्येच बघतात, पण असं नाही म्हणायचं. मला म्हणायचं होतं की आम्ही मूवी बघितली नाही असं नाहीये. सो OTT प्लॅटफॉर्म्सवर बघितलेला, पण थिएटरमध्ये तो फील एक वेगळा असतो. सो तो फील घेण्यासाठी आम्ही खूप महिन्यांनंतर मूवी बघायला थिएटरमध्ये चाललोय. तर आम्ही जारण म्हणून मराठी मूवी आली आहे ती बघणार आहे. हिरोईनचं नाव काय? दाते असंच काहीतरी आहे. हा ती ते काय ते चिनू त्याचं नाव, तिचं नाव अनिता दाते ना ती. नक्की ना? हो वाटतं. ते एक होतं ना ते नवरा ते गर्लफ्रेंडची कोणती मराठी सिरियल होती, माझ्या नवऱ्याची बायको वाली. माझ्या नवऱ्याची बायको, बरोबर. तर ती त्यातली तिचा मूवी आहे. तर ऍक्च्युली मी रील्स पण खूप सारे बघितलेत त्यांचे BTSचे आणि मला ट्रेलर पण आवडला. तर मग आम्ही अचानक ठरवलं, म्हणजे की विनोद आला तिकडून आणि मी त्याला जस्ट विचारलं चल मूवीला जायचं का, तर तो पण म्हटला चल. आणि अभियुक्त आज दिवसभर शॉपिंगसाठी फिरून दमलाय, सो तो झोपला. मग आम्ही आता निघालोय मूवी बघायला. चिनूने इकडेच खायला चालू केलं पॉपकॉर्न. हळूहळू पाडू नकोस. आमचा मूवी बघून झालेला आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. आणि फारच बकवास मूवी होता. खूप जास्त बकवास मूवी होता तो. एक तर आहे ना तिथेच फिरवत होते. माझे एवढे सगळे पैसे वाया गेलेत ना खरंच. त्यापेक्षा मी सितारे जमीन पर बघितला असता. खरंच सितारे जमीन पर बघितला असता तर बरं झालं असतं. सगळे पहिले मला ना काय वाटायला लागलं त्यांचं ना, मला असं वाटतं ज्यांनी मूवी काढला ना तो स्वतः कन्फ्युज होता. म्हणजे ज्यांनी स्टोरी लिहिली आहे तो स्वतःच कन्फ्युज होता कदाचित की नक्की दाखवायचं काय आपल्याला. किती इमॅजिन करत होती की ती काय म्हणतात त्याला, खरंच तिथे ब्लॅक मॅजिक होती की काय थिंग्स वरती गोष्टी होत्या. एक नाही, मूवी पण होता अजून माहिती पण का, ते म्हणजे त्यांनी एंडला पण कन्फर्म नाही केलंय की तेच होतं का काय होतं, असं त्यांनी कन्फर्म नाही केलेलं आहे. सो कन्फ्युजन मध्ये सोडलंय की ते इमॅजिनरी होतं खरंच तिचं, की खरंच तिच्यावर जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक असं त्यांनी सांगितलंय की ब्लॅक मॅजिक झालं होतं. सो असं
कन्फ्युजन मध्ये सोडून दिले त्यांनी. काय आता काय बोलणं. मला माहितीये का काय वाटलं पहिले, मला ना असं जरा फील होत होतं की त्यांना भूतभीत येईल असं एकदम horror. तसलं भूतभीत तर काही नव्हतं, काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं त्यात. आणि ते हिरोईनचं एक्सप्रेशन जरा वेगळंच होतं. खूप घाण होतं, मला ते करताच येत नाही. असं करत होती काहीतरी परत असं करत होती काहीतरी. म्हणजे तिला ना ते बळच एक्सप्रेशन देत होती की काहीतरी तुम्हाला असं दिसलं पाहिजे त्यात की तुम्ही सायको दिसलं पाहिजे, सायको किंवा भूत आहे आणि असं हे दिसलं पाहिजे म्हणून करत होती. पण बकवास होता. तर आता आम्ही मूवीवरून येऊन निघालोय पालखीचं दर्शन करायला. सो पुण्यात तसं आपल्याला माहिती आहे पालखी थांबलेली असते 2 दिवस, म्हणजे आजचा दिवस आणि उद्या निघणारे पालखीतून. तर आम्ही आता चाललो, कारण खूप ओळखीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की रात्रीचं तुम्ही गेला तर तुम्हाला कमी गर्दी लागेल. नसं नाही पण कमी गर्दी लागेल, म्हणून आम्ही आता ट्राय करणार आहे की तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आम्हाला दर्शन होईल का. खूप गर्दी असेल तर आम्ही नाही थांबणार आहे, थोडीशी गर्दी असेल तर येस आम्ही करून येणार आहे दर्शन. आणि अभियुक्तला आणायचं होतं पण तो झोपलाय, कारण तो आज दमलाय आणि त्याला त्रास देण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे आज आम्ही दोघंच चाललोय. लेट्स सी, छान दर्शन होईल असं मला वाटतंय. बघूया. येस. इथून आहे ना, तुम्ही जर बघत असाल आपल्याला लाईन दिसत पण एंड त्याचा, अशी लाईन सगळी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी लागली आहे. आणि आम्ही नाही थांबणार आहे या लाईन मध्ये. आम्ही आता तुकाराम महाराजांची बघायला चाललोय. तिथे लाईन कमी असेल तर आम्ही तर या गर्दीत आम्ही नाही थांबणार आहे. आम्ही आता तुकाराम महाराजांच्या पालखीच्या इथे बघू किती लाईन आहे ते बघायला चाललोय, नाही तर आपण घरी जाऊया. तर तुकाराम महाराजांच्या पालखीला पण खूप गर्दी होती. उलट जी आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याला बघितली ना त्याच्यापेक्षा जास्त होती. त्याच्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय, बाहेरूनच दर्शन घेतलंय आणि आता आम्ही निघालोय. जाता जाता जर रुपाली उघडं असेल तर आम्ही कॉफी पिऊन जाणार आहे. लेट्स सी, नाईट कॉफी डेट. तर आता आम्ही घरी पोचलोय. कॉफी काय आम्हाला मिळाली नाही. आम्ही सगळे कॅफे बघितले, सगळे बंद झाले होते कारण उशीर झालाय. तर येस, आपलं दर्शन पण लांबूनच झालं. ठीक आहे, लेट्स ट्राय नेक्स्ट इयर किंवा अजून कुठे काही मिळालं तर येस, आता याच नोटवर आपण दिवस संपवूयात. येस, आता आम्ही झोपणार आहेत. अविक ऑलरेडी झोपलाय, तो लवकर झोपल्यामुळे आता तो लवकर उठणार पण आहे. बापरे हो. सो आम्हाला पहाटे लवकर उठायला लागणार आहे असं वाटतंय. लेट्स सी. मी कदाचित क्रिमिनल जस्टिस बघणार आहे परत. लवकर मला झोप येणार नाही आहे कारण की मी उशिरा झोपलं. छान आहे, म्हणजे 4 सीझन आहे, त्यातल्या मी आता फर्स्ट सीझनमध्येच आहे, पण छान आहे खरं. ओके. गुड्डूनी बघितलं, गुड्डू मला सांगितलं की बघ. गुड्डू अच्छा 8 वर्षाचे बरं का. हो, आणि गुड्डूने अजून एक सांगितलं ट्रेटर्स म्हणून एक आहे करण जोहरवाला, ते पण असं क्राईम सारखंच आहे काहीतरी असं बोलली ती मला. येस, तर आपण याच नोटवर आता दिवस संपवूयात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज डू लाईक, शेअर अँड कॉमेंट टू आवर यूट्यूब चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. तर आणि काय अगेन अजून बेल आयकन दाबायला विसरू नका. गुड नाईट, बाय बाय.